नमस्कार मित्रांनो, एमपीएससी कडून एक नवीन अपडेट आलेले दोन महत्त्वाच्या परीक्षा त्यांच्या परीक्षा तारखा जी आहेत तर ते जाहीर झालेल्या होत्या। तर आता याच्या संदर्भातलं प्रसिद्धी पत्रक आपल्याला 6 मे 2026 ला पाहायला मिळतं। सरळ सेवा भरती करता चाळणी परीक्षांच्या आयोजनाबाबत बघा मित्रांनो, दोन परीक्षा होत्या। एक आहे पशुधन विकास अधिकारी, याची एक जाहिरात आली होती। हे ग्रुप ए चं पद आहे महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवेमधलं। दुसरं सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ याची परीक्षा जी आहे तर ती 11 जूनला होणार आहे। कुठे होणार, कधी होणार आहे? 11 जूनला। बघा आता या परीक्षांचं कसं असतं मित्रांनो, या परीक्षा होतातच असं नाही, कारण की त्यांनी असं सांगितलेलं होतं की जर कमी अर्ज आले तर आम्ही इंटरव्ह्यू पण घेऊन टाकू, परंतु मे बी अर्ज हे खूप जास्त आलेले दिसतात, त्याच्यामुळे त्यांनी परीक्षा जी आहे तर ते आयोजित करायचं ठरवलेलं आहे। परीक्षा सायंकाळी 5:30 ते 7 म्हणजे फर्स्ट टाइम असा टाइम पाहिला मी थोडासा ऑनलाईनचा, तर त्यांनी हा जो टाइम आहे तर तो ठेवलेला आहे। सोबत ही परीक्षा मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर अशा 3 वेगवेगळ्या सेंटरवर होणार आहे। याच्यानंतर यांची मेन जी मुलाखत जी आहे तर ती पण होणार आहे। या संदर्भात खुद्द मंत्री महोदय यांनी पण जे आहे तर ते भाष्य केलेलं होतं। तर मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो त्यांचा। गुड न्यूज, गुड न्यूज, गुड न्यूज। खूप दिवस झाले आपण ज्या अत्यंत आनंदाच्या बातमीची प्रतीक्षा करत आहात ती बातमी तुम्हा सर्वांना देण्यासाठी मला आनंद होत आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पशुधन विकास अधिकारी गट अ या पदासाठी 2795 तर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन गट अ या पदासाठी 308 जागांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय झालेला आहे। 11 जून 2026 रोजी ही परीक्षा आहे आणि एवढे सर्व लोक पशुसंवर्धन खात्यामध्ये अधिकारी म्हणून जॉईन होतील। यामुळे पशुसंवर्धन खात्याच्या कामामध्ये खूप मोठा वेग येईल आणि आम्हाला ग्रामीण भागातील लोकांच्या आणि त्यांच्या पशुधनाची खूप चांगली काळजी घेता येईल। बघा ही सुद्धा घोषणा त्यांनी केलेली आहे। आता लक्षात घ्या, यांची वेगवेगळी परीक्षा होणार का? नाही, सामायिक चाळणी परीक्षा म्हटलेली आहे। म्हणजे काय, ज्यांनी ज्यांनी याला अप्लाय केलं असेल, याला अप्लाय केलं असेल, जवळपास पात्रता सारखी होती, थोडाफार बदल होता, तर हे जे आहे आणि अभ्यासक्रम सारखाच आहे दोघांचा, अभ्यासक्रमामध्ये काहीच बदल नाही, तर दोघांसाठी एकच परीक्षा घेण्यात येईल। लक्षात घ्या, उपरोक्त तक्त्यातील अनुक्रमांक 1 व 2 वरील संवर्गांकरता सामायिक चाळणी परीक्षा म्हणजे एकच कॉमन टेस्ट जी आहे तर ती घेण्यात येईल आणि त्याच्यानंतर एक स्वतंत्र संवर्गणी आहे, गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल आणि त्याच्यानंतर जी पुढील निवड प्रक्रिया म्हणजे मुलाखत आहे तर ती जाहीर करण्यात येईल। अभ्यासक्रम निवड प्रक्रिया ऑलरेडी त्यांच्या वेबसाईटवर आहे असं त्यांनी सांगितलेले। माझ्या अंदाजे थोडा त्यांनी जास्त वेळ द्यायला पाहिजे होता, कारण की ऑलरेडी काही टाइम टेबल नव्हतं, तर त्यांनी थोडंसं आणखी डेट वगैरे त्यांनी द्यायला थोडं 1-1.5 महिन्याची द्यायला पाहिजे होती। आता कमी वेळ उरलेलं आहे। तुम्ही आतापर्यंत काही वाचलं असेल, नाही वाचलं असेल तर ते तुम्हाला सगळं रिवाइज करून 11 जूनला जाणं गरजेचं आहे। परीक्षेला जा, खूप चांगली संधी आहे। आता ही परीक्षा डिपार्टमेंट डायरेक्ट पूर्णपणे भरते, पशुधन विकास अधिकारी हे पूर्ण पदच भरून टाकलं त्यांनी डायरेक्ट। एवढी मोठी जाहिरात येणं शक्यच नाही, ते पण क्लास 1 ची अधिकाऱ्यांची पोस्ट आहे, चांगली आहे, म्हणून एकदम जबरदस्त। आता उरलेल्या वेळाचा तुम्ही चांगला वापर जो आहे तर तो करू शकतात। तुमचे काही डाऊट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।